मला सांग, लग्न म्हणजे काय? माहित नाही. इथूनच सुरुवात आहे. हे बघ, हल्ली त्याचा कॉन्सेप्ट बदलला असेल कदाचित, पण पूर्वी देवी देवतांच्या साक्षीने, नातेवाईकांच्या सानिध्यात एक पवित्र सोहळा पार पडायचा, लग्न. हे असले खर्चिक सोहळे आजही होतात. त्यानंतर हनीमून नावाचा एक कॉन्सेप्ट असायचा. तो तर आजही आहे. हो, पण हल्ली लग्न आधी एकमेकांच्या खूप जवळ येऊन आपण त्यातला गोडवा घालवतोय, असं नाही वाटत तुला? म्हणजे बघ ना, नात्यांची मजा ती उलगडण्यात आहे. तो हनीमूनचा पहिला स्पर्श, ती पहिली मिठी, त्या रूम मधले ते दोघे, नवरा बायको, 2 अनोळखी माणसं. अनोळखी, मान्य, पण एकमेकांना ओळखण्याची सुरुवात लग्नानंतर व्हायची. गर्दीतून चालताना नकळत होणारा तो हातांचा स्पर्श, ते लाजणं, वाट बघणं, शिंकण्याच्या चवईपासून ते जेवणाच्या चवीपर्यंत एक एक गोष्ट हळूहळू समजत जायची. ती मजा कुठेतरी हरवली ग. अरे पण आजकाल ती दोघेही जण म्हणजे मुलगा आणि मुलगी समजूतदारपणे मच्युअर होऊन लग्न आधीच एकमेकांच्या जवळ असतील तर काय बिघडलं? मी सांगतो ना काय बिघडलं ते. हे बघ, पूर्वीचं 100 लग्न झाली ना तर त्यातली 10 किंवा 20 लग्न मोडायची, कारण एकमेकांची पटत नाही वगैरे वगैरे. पण आता जर 100 लग्न झाली ना तर त्यातली 10 किंवा 20 लग्न टिकतात. 80% लग्न मोडतात. कारण माहितीये? कारण आपण नात्यांना उलगडूच देत नाही. ती उलगडण्याआधीच आपण त्यातली मजा घालवून टाकतो. हे बघ, हे तोडणं, जोडणं, उलगडणं हे काही नकोच ना. मी तर म्हणते लग्नच नको. हनीमून आणि जांभईपासून ढेकरेपर्यंतच्या सवयी समजून घेण्याकरता काय करायचं? तर लग्न. ओ, सो द बॉटम लाईन इज की तू लग्न करणार नाहीस. म्हणजे तुला असा कॉन्फिडन्स आहे की तुला मॅच होणारं घर, तुला पाहिजे तसा मुलगा या जगाच्या पाठीवर अजून जन्माला यायचा आहे किंवा येणारच नाही, असं तुला वाटतं. रात्र बऱ्याचशा गोष्टी तुलाच वाटतात. पण मग लग्न का नको? कुणाला? तुला. मी असं कधी म्हटलं? अरे आत्ता. ते माझं मत होतं, निर्णय नाही. अरे कसली विचित्र मुलगी आहे ही. हे बघ, मी अशीच आहे. लाट येईल तसं पोहायचं. जगलो तरी स्वतःच्या जीवावर, बुडलो तरी स्वतःच्या जीवावर. तुझा देवावर तरी विश्वास आहे का? माझा स्वतःवर विश्वास आहे. स्वतःवर इतकं प्रेम, नॉट गुड. नॉट बॅड ऑल्सो. दुसऱ्यावर प्रेम करून अपेक्षा भंग करून घेण्यापेक्षा हे चांगलं नाही का?